ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण आजकाल योहान लिखित शुभवर्तमान यामधील अध्याय 15 यांची वाचने ऐकत आहोत. काही दिवसा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की मी खरी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. आणि जी व्यक्ती माझ्यामध्ये राहते ती नेहमी आनंदित असते, सुखी असते आणि नेहमी समाधानी असते. आणि आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की असं सांगू नका तुम्ही माझ्यामध्ये राहिलात म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, तुमच्या जीवनामध्ये आजार येणार नाहीत, लोक तुमचा द्वेष करणार नाही, तर उलट लोक तुमचा जास्त द्वेष करतील. का? कारण तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे जे जगाकडे नाही. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन, तुमची बोलण्याची पद्धत, तुमची राहण्याची पद्धत जगापेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून जग तुमचा द्वेष करणार आहे, म्हणून जग तुम्हाला त्यातून काढून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या प्रकारे त्यांनी माझा द्वेष केला, ज्या प्रकारे त्याने माझ्यावरती अत्याचार केले, त्याच प्रकारचे अत्याचार तुम्हावर देखील केले जातील. लोक तुमच्यावरती टीका करतील, तुमचा द्वेष करतील, कारण तुम्ही माझे अनुयायी किंवा शिष्य आहात. आणि हे होणे अगत्याचे आहे, कारण आपला स्वभाव हा वेगळा असतो, आपली बोलण्याची पद्धत, राहण्याची पद्धत वेगळी असते. कारण ख्रिस्तामध्ये आपण विलीन झालेलो असतो, ख्रिस्तामध्ये आपण राहिलेलो असतो. आपण सर्व ख्रिस्ताचे फाटे आहोत आणि ख्रिस्ताचे गुणधर्म आपल्यामध्ये उतरलेले आहेत. म्हणून जगामध्ये ते आपण वेगळे दिसतो आणि म्हणून जग आपला द्वेष करणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, भिवू नका. या द्वेषाचं रूपांतर, या टीकेचं रूपांतर आणि या संकटाचं रूपांतर शेवटी विजयाच्या मुकुटामध्ये होणार आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसाला आलिंगन दिलं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने या टीकेला प्रभू येशू ख्रिस्त सामोरे गेला, त्याला आलिंगन दिलं. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना या गोष्टीतून जाण्यासाठी पाचारण करत आहे. तो आपला क्रूसापासून पळण्यासाठी सांगत नाही, या सर्व गोष्टीपासून पळण्यासाठी सांगत नाही, तर धैर्याने सामोरं जाण्यासाठी सांगत आहे. कारण या दुःखामध्येच, या अडचणीमध्येच, या आजारामध्येच खऱ्या जीवनाचा मुकुट लपलेला आहे. तो ख्रिस्ताने आपला दाखवलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या मागे येणारी व्यक्ती, ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारी व्यक्ती आजारापासून दूर पळता कामा नाही, संकटापासून दूर पळता कामा नाही, किंवा अपयशाला घाबरून जाता कामा नाही, तर आपण त्याला सामोरं केलं पाहिजे. कारण ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी कित्ता घालवून दिलेला आहे. आज येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून आपण या सर्व गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नकारात्मक गोष्टी न पाहता सकारात्मक गोष्टी पाहिल्या पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने सकारात्मक दृष्टीने या संकटाकडे पाहिलं आणि आनंदाने त्या दुःखाच्या महासागरात उडी घेतली, आणि म्हणून विजयाचा मुकुट स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला बहाल करण्यात आला. आणि आता तो मृत्युंजय आहे, मृत्यू त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणे जो शिष्य या दुःखाच्या महासागरामध्ये आनंदाने उडी घेतो, त्याला तोच विजयाचा मुकुट प्रभू येशू ख्रिस्त शेवटपर्यंत देणार आहे. आणि म्हणूनच आपण आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे. प्रीती, सेवा, दानधर्म, क्षमा या गोष्टी जेव्हा आपण करणार, तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्याला आनंदित आणि सुखी ठेवणार आहे. परत एकदा, ख्रिस्त आपला द्राक्षवेल आहे, आपण त्याचे फाटे आहोत. जर ज्या झाडावरती जास्त फळे असतात त्याच्यावरतीच दगड मारले जातात, त्या फळांना इजा केली जाते, कारण ते झाड सुशोभित असते. आपण देखील ख्रिस्ताचे शिष्य असल्या कारणाने आपल्यामध्ये फळे आहेत, आनंद आहे, जल्लोष आहे, सुख आहे, जीवन आहे. आणि त्यामुळे आपल्यावरती टीका केली जाईल, परंतु जेव्हा आपण आनंदाने ते झेलणार तेव्हा ख्रिस्ताचं प्रतिबिंब आपल्यामध्ये दिसणार आहे. ख्रिस्ताकडून आपण स्फूर्ती घेऊया, सामर्थ्य घेऊया, आलेल्या संकटात सामोरं जाण्यासाठी. आणि जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता
सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. आमेन.